स्वच्छता तपासणारे कोल्हापुरातील अन्न व औषध प्रशासन कार्यालय घाणीच्या साम्राज्यात। नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाची अवस्था पाहिली तर दिव्याखाली अंधार ह्या म्हणीची प्रचिती येते। कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते आतील परिसरापर्यंत घाणीचे साम्राज्य पसरले असून भिंती पान गुटक्यांच्या पिचकाऱ्यांनी अक्षरशः विद्रूप झाल्या आहेत। अशा अस्वच्छ वातावरणात नागरिकांची कामे होत असल्याने विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एकीकडे अन्न पदार्थांच्या स्वच्छतेची तपासणी करणारा आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारा विभाग, तर दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातील अस्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव समोर आले आहे। कार्यालय परिसरात साचलेली घाण, कचरा आणि सर्वत्र दिसणाऱ्या पिचकाऱ्यांमुळे हे शासकीय कार्यालय नसून एखादा दुर्लक्षित बेवारस परिसर असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत का, असा प्रश्न या कार्यालयाची अवस्था पाहिल्यानंतर उपस्थित होतो। भिंतींवर थुंकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे का, अशी ही चर्चा नागरिकातून सुरू आहे। नागरिकांना स्वच्छता आणि सुरक्षित अन्नाचा संदेश देणाऱ्या विभागाने प्रथम स्वतःच्या कार्यालयाची अवस्था सुधारावी, अशी तीव्र मागणी होत आहे। अन्यथा स्वच्छतेच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाचा हा आणखी एक नमुना ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।